नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. काय आलं? ओ बापरे, डिस्टर्ब नको करू तुला. ए सॉरी त्रिशू, काय अभ्यास करते तू? हां, काय कसला अभ्यास करते तू? ABCD तुला येते? ABCD म्हणता? हां, आणि पोएम कुठले येते तुला? ABCD. ओ बापरे, हे बघ दोन दोन बुक आहेत. या बुकला काय कलर लावून दिला ग त्रिशू तू सर्व? हा, त्याचा कलर होऊन गेला. त्याचा कलर कसं काय होईल? मी तर नवीन बुक आणलं होतं ना. हा, मग तूच लावला ना त्याला कलर? हा, मग सगळा कलर तूच लावला ना. आज कधी लावला आता मला काय माहिती, की मम्मीने लावला? मग हां, तूच लावला असेल ना कलर. ते नवीन बुक आहेत ना त्रिशूल, त्या नवीन बुकला तिथं ABCD लिहिलेली असते, पोएम असतं. हां, मग काय करायचं? वाचन करायचं असतं ते. मग ABCD बोलायचं, 1 2 3 बोलायचं ते बघून बघून. हां, इंग्लिशमध्ये नाही शिकत? मग तुला मराठीमध्ये शिकायचं आहे? अच्छा ठीक आहे, मग तुला मराठी मीडियममध्ये टाकून दिलं. हां हां, डॉगी. तुला 1 2 येतं की 1 2 3 येतं त्रिशू? हां, 1 2 3. जाऊ दे, तुला इंग्लिश मीडियममध्ये नाही टाकणार मी, तुला मराठी मीडियममध्ये टाकेल. हां, चालेल ना? जाशील ना तू मराठी ज्युनियरमध्ये? नाही, तुला ज्युनियरमध्ये नाही फर्स्टमध्येच टाकेल तुला आता मी. ज्युनियरमध्ये? हां ठीक आहे, चालेल, तुला ज्युनियरमध्ये टाकेल. हां, हां, मी मम्मी काय बनवते? हां, मम्मी काय करते? गायत्री काय बनवते जेवण? हां, चिकन बनवते. चिकन. आज रविवारचं चिकन. मग थोडी अशी तिरकास थांब ना तू. जडून जायचं. दाखव काय बनवते. ग्रेव्ही बनवते की पुलाव बनवते? तुम्ही काय सांगा? ग्रेव्ही नाही, पुलाव नाही, ग्रेव्हीच बनवते. हां, ग्रेव्ही बनवते. हां चालेल, बनव मग ग्रेव्ही बनव. हे घे त्रिशू, हे घे, तिकडे बस. आणि काय चपात्या बनवल्यात की भाकरी टाकल्यात? चपाती बनवते. चपात्या बनवल्यात. चपाती, भात. अच्छा, तेच मित्रांनो, आता म्हणजे सकाळीच मला म्हणजे गायत्रीच्या मम्मी पप्पांचा आणि माझ्या सासू सासऱ्यांचा फोन आला होता की जावय म्हणे, आता अधिक मासा महिना चालू आहे, म्हणजे आपला गावकडला दोंडाणा महिना चालू आहे म्हणे, तरी जावं म्हणे तुम्ही सुरतला येऊन जा. आता सगळे जवाई वगैरे काय आपली जात आहेत सासरवाडीला, तर तुम्ही पण येऊन जा म्हणे. मामी म्हटलं जाऊ द्या, कारण की मी काही येत नाही म्हटलं, कारण की म्हणजे माझ्या आईने पण मला फोन केला होता, तुला जर ते मामीन ते बोलवतात तर जाऊन ये म्हणे. आपल्या गावी पण बरेच ते जवाई वगैरे सर्वजण येत आहेत इथं. कुणाला 5 ग्रॅमची अंगठी करतायत, कुणाला 3 ग्रॅमची अंगठी करतायत, काय ते कपडे वगैरे घेत आहेत जवाईला. म्हणजे असं माझ्या आईने सांगितलं, जायचंय तर जा म्हणे. म्हटलं आईला म्हटलं नको, म्हटलं कशाला उगीच. परत माझ्या सासू सासऱ्यांनी पण मला पर्सनली फोन केला की जावाई म्हणे येऊन जा तुम्ही पण म्हणे, मुलीला पण घेऊन या, म्हणजे गायत्रीला पण घेऊन या, तर येऊन जा म्हणे तुम्ही. आता सगळे जवाई वगैरे येत आहे तर तुम्ही पण येऊन जा. आणि गायत्री काही एकुलती एक मुलगी आहे त्यांची, तर मी पण एकुलता एक जवाई आहे. तर मला सांगत होते ते, गायत्री पण बोलत होती मला की चला म्हणे जाऊया म्हणे आपण. मित्रांनो हे बघा, माझं कसं आहे, मी एकदम म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे मी. आता मला ते बरेच बोलवतात वगैरे, काय करतील ते अंगठी वगैरे करून देतीलच, परत ड्रेस वगैरे काय ते करून देतीलच. हे बघा, मला त्या गोष्टींची अपेक्षा नाही आहे, अजिबात नाही आहे. सोन्यासारखी म्हणजे काही असो, लहानाची मोठी केलेली आहे. ही गायत्री जी समोर दिसते ना, जी लहानाची मोठी केलेली आहे, तिला माझ्या हातामध्ये सोपवलं आहे, तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला त्यांच्याकडनं काही घेणं देणं काय नको. म्हणजे ते अधिक मासासाठी ते बोलवत आहेत की तुम्हाला कपडे घेऊन देणार असं तसं, म्हणजे ते काही बोलत नाही आहे तसं, पण गेलो म्हणजे ते करूनच देणार आहे. ते बरोबर, एक जवाई म्हणून ते करूनच देणार आहे त्या सर्व गोष्टी. म्हणून मला त्या गोष्टी काय आवडत नाही आहेत की मी डायरेक्ट स्पष्ट नाही सांगून दिलं, म्हटलं नका तसं काय करू नका. म्हटलं काय करते गायत्री तू? हा, मग हे आधीच काढून घ्यायचे ना कांदे टमाटर काय काढायचे होते ते. हां, कारण की मी भरपूर ते
इंस्टाग्रामला ते स्टेटस वगैरे बघतोय, बरेच ते इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या बघतोय, त्या बरेच आपले ते म्हणजे लेडीज वगैरे आपल्या नवऱ्या फुगा नको असायला. हा जावायच्या जावायला मान द्यायला लागतो, नाही तर जावाई कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेला असतात. नाही कशाला गायत्री, एकदाचं लग्न झालं ना, एकदाचं लग्न झालं ना गायत्री, हे बघ तू लग्न करून माझ्या आयुष्यात आलीस बरोबर, तुझ्या पण काहीतरी अपेक्षा असतील बऱ्याच गोष्टींच्या माझ्याकडनं बरोबर, ही सगळी या सगळ्या जिम्मेदारी जे काय ते मला पूर्ण करायचे आहेत ना, मग मी कशाला त्या मामी मामा त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवू की ते मला काय देतील, बरोबर की नाही, हे चुकीची गोष्ट आहे ना, सांगण्याआधी ते करून देतात. ते करून देतात. हा मग तेच म्हणणं आहे ना माझं, मला नको काहीच नको, मला तू तू आलीस ना माझ्या आयुष्यामध्ये तेच भरपूर आहे माझ्यासाठी. आज त्या आई वडिलांनी तुला वाढवण्यासाठी, लहानाचं मोठं करण्यासाठी त्यांनी काय कष्ट केले असतील ते त्यांनाच माहिती आहे ना, बरोबर की नाही. आज काहीतरी हा मग आज काहीतरी विश्वास ठेवून माझ्याशी लग्न केलंय ना तुझं, मग घेतलेत ना. आज त्यांनी मला ड्रेस वगैरे नाही घेतलं असं थोडी, घेतलेत ना, आता 2-3 वेळा गेलो तेव्हा ड्रेस वगैरे घेतलेत ना त्यांनी, मग लग्नामध्ये अंगठी वगैरे करून दिली होती, केल्यात ना त्यांनी, त्यांचं जेवढं कर्तव्य होतं तेवढं करून दिलं ना. मग आता कशाला ते बोलवत आहेत नाही, परत ते अजून काहीतरी कपडे वगैरे घेतील, सोनं वगैरे काय थोडंफार ते घेतील, सोनं मागं होई जायले अरे. हा ठीक आहे सोनं नाही काय घेतलं ना, पण तरी पण कशाला उगीच, असेल त्यांच्या मनामध्ये थोडंफार घेऊया बाबा का काय. आता इराणात बोबडात जवळ इराणात भेटाले हा व्हिडिओला माध्यमातून सासू एक सांगी राहणार तुम्ही अशा तरी हुशार त्या. नाही 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 तसं कशाला, वेडी आहेस का तू, तसं कशाला बोलेल माणूस. आता मामा मामीन त्यांनी तुझ्या समोर कॉल केला होता ना, हा मग नाही नाही खरंच काय ते, म्हणजे मीच तुझ्या समोरच नाही बोललो ना मी, हा मग असं कसं जाईल का बरं माणूस. हा मग ठीक आहे, एक भेटायला म्हणून जाणार आपण, पण असं कपडे लगेच चला, हो बापरे तू तर तयारच राहस तू तर, म्हणजे तुला सुरत जाणं आहे ना. हा मग ते बघा तिला आता बरेच म्हणजे आता 1 महिना झाला ना तुला सुरतला घेऊन गेलो ना मी. मग किती 2 महिने होऊन गेलेत. नाही ना कधी गेली होती, जून मार्च एप्रिलमध्ये गेली होती ना तू, एप्रिल का मे मध्ये, एप्रिलला गेली होती. हा ठीक आहे चला, आता ऑगस्टमध्ये जा, मग आता जून जुलै, हा ऑगस्टमध्ये रक्षाबंधन आहे ना, काहीतरी 25-26 तारखेला रक्षाबंधन आहे, तेव्हा जा आता, कारण की पुढचा महिना आता काही करून या महिन्याच्या एंडिंगला पाऊस चालू होऊन जाईल काहीतरी, पावसामध्ये कुठे जात बसणार. हा ना यार, आणि सकाळचीच आपली 7 वाजता ट्रेन असते बोरिवलीवरनं इथून, आणि बरोबर पाऊस चालू होऊन जाते. नाही आता ऑगस्टमध्ये जायचं आपण, आणि सकाळच्या 7च्या ट्रेनने नाही जायचं अजिबात, दुपारच्या ट्रेनने जायचं, आलं लक्षात. हा एवढ्या पावसामध्ये नको अजिबात नको, हालत खराब होऊन जाते. इकडनं तू सकाळच्या ट्रेनने जायला बघते, तिकडनं सकाळच्या ट्रेनने नाही यायला बघत तू सुरतवरनं. काय करू मग इकडनं जेवढी घाई करते ना तू सुरत जायला, तिकडनं कुठे, तिकडनं तू तू 4 वाजेची आपण तिकडनं ट्रेन पकडतो उदनावरनं, आणि येतोय रात्री येतो कुठं, तिकडे जाते तिकडनं सगळं हालायचं असतं म्हणून मग उशीरच लागतो ना. तिकडनं काय काय आणायचं असतं असं, कपडे हे ते किती आणते माहिती नाही पडत. अच्छा ठीक आहे, तरी पण ऑगस्टमध्ये जायचंय आपल्याला, जून जुलैमध्ये नाही जायचंय ना. जून गेला ना, आता जुलैमध्ये कशाला, जुलैमध्ये फुल नको नको, आता काय अधिक मास काय ते संपला, आता 2 महिना संपी घ्या ना, ते काय जावा ना ते, मग नाही 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 सरी घ्या आता डायरेक्ट आपण ना याच्यातच जाऊया, ऑगस्ट महिन्यामध्येच जाऊया आपण रक्षाबंधनला. हा ठीक आहे चालेल. यू बापरे तू काय एवढा टमाटर कापी ठेवले द्या. अच्छा मला वाटलं पुलाव बनवते म्हटलं तू. ठीक आहे चालेल मित्रांनो. आता बरेच म्हणजे जे जवाई वगैरे झालेले असतील, जे पहिला त्यांचा म्हणजे ते अधिक मासा महिना असेल त्यांचा, की वर्षातनं पहिला, आता ज्यांचं लग्न झालं असेल मागच्या वर्षी ते गेले असतील सासरवाडीला, बऱ्याच गोष्टी वगैरे भेटल्या असतील, आणि बरेच समजदार असतील ते नाही पण गेले असतील, कारण की बोलवलं पण नसेल. माझ्या भावाला, माझ्या आत्ता भावाचं लग्न झालं मोठ्या भावाचं,
त्याला नाही बोलवलं त्याच्या सासू. नाही बोलवलं? मग अरे किती यार. किती महिने किती आता आपण नोव्हेंबर मध्ये गेलो ना, हा मग किती महिने झाले? 7च महिने झाले ना. हा. 7 मग बोलवतील ना गायत्री, अजून टाइम आहे शनिवार रविवार. संपलं आता काय शनिवार रविवार, आता शनिवार रविवार होतं. हा ठीक आहे, बघ परिस्थितीनुसार प्रत्येक गोष्टी ऍडजस्ट करायला पण लागतात. नाही, आता ते काही त्यांच्याकडे घेतील आणि तेव्हाच मोठे होतील, नाही घालतील कपडे ते त्यांना पण नाही आवडत. हा तेच. जाऊ ये बघ, आपण बघते इंस्टाग्रामला बघतो, याला बघतो, त्याला बघतो, आणि तिथं काही व्हिडिओ बनवत राहतात. ते जवळचं एकदम स्वागत करतायत, मग त्याला असं करतायत तसं करतायत. बघ सगळेच जण श्रीमंत नाही आहेत, बरोबर. सर्वांच्याच मुलीच्या आईवडील श्रीमंत नाही आहेत गायत्री, की सर्वांच्याच सर्वांच्याच जवळच्या अपेक्षा पूर्ण होतील बुवा असं पण नाही, बरोबर आहे की नाही. जशी माझ्या आईवडिलांची परिस्थिती आहे तशी प्रत्येक आईवडिलांची परिस्थिती, बरोबर. आज माझे आईवडील गरीब आहेत, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, तसं समोरचे पण परिस्थिती नाजूकच असते ना गायत्री. मग प्रत्येक गोष्टींचा विचार करायला लागतो ना, की चाल बाबा. झालेलं आहे आता. हा. जर त्याला बोलवलं एखाद्या मामाने, तिच्या मामाने त्यांनी सगळ्यांनी बोलवायला पाहिजे होतं की नाही. नवीन नवीन लग्न झालं. हा नवीन नवीन लग्न झालं होतं म्हणजे नाही काय केलं असतं, पण भेटायला तरी बोलायला पाहिजे होतं. तरी बोलवलं असतं ना. हा. त्याच्या वेळेस एवढं सण आलेलं, मग हे काय सगळे खायला तुम्ही ना आलेले. बरोबर. मग त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना. हा तर लग्न झालं आपल्याला किती जणांनी बोललं, आपण गेलोच होतो ना. हा बरेच नातेवाईकांकडे गेलो होतो. मग ठीक आहे, जाऊ दे, आज ना उद्या कधी ना कधी बोलवतील ना, मग तेव्हा जातील ते, फिरून येतील ना. आता ते नरेशला पण सुट्ट्या वगैरे भेटत नाही, त्याचा पण सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी. आता कुणीतरी एकदम गोडीने आलो की नाही जरी बोलवणार तर माणूस सुट्टी काढायला जाईल ना. हा बरोबर. लग्न झालं बघा, कोणाचा फोन नाही, फोनवर बोलून ठेवून देतात, मी बोलत नाही. अच्छा ठीक आहे, जाऊ दे, त्यांचा प्रश्न आहे तो, कारण की परिस्थितीनुसार वागायला लागतं, बाकी काही नाही. ठीक आहे, जाऊ दे. मग आपण जायचं की नाही ते सांगा आधी. आपण हा जायचं ना. नाही, आपण नाही जायचं. नाही अहो, दोंडाना महिना तरी घ्या ना, मग तो आपण मस्त याच्यात जाऊया, आपण रक्षाबंधनला जाऊया. तुम्ही तिथं येणार रक्षाबंधनला? मग म्हणजे रक्षाबंधन नाही करणार. अरे म्हणजे इथून रक्षाबंधन झाल्यानंतर तिकडे तुला घेण्यासाठी येईल ना. अच्छा, तेव्हा. हा ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.